महत्त्वाचा आहे। त्यांनी आपल्याला एक नवीन दृष्टी दिली, एक नवीन विजयाची आकांक्षा दिली आणि त्यातनं हा देश सावरला। पाशवी आक्रमणाला कसं तोंड द्यावं हे त्यांनी शिकवलं, सांस्कृतिक आक्रमणाला कसं तोंड द्यावं हे स्वामी विवेकानंदांनी आपल्याला शिकवलं, ते आपल्याला अरविंदांनी शिकवलं आणि या सगळ्यांचं संचित घेऊन संघ उभा राहिला। आणि म्हणून मला असं वाटतं की हा देश मृत्युंजय राहायचा असेल तर हिंदुत्व प्रभावी असलं पाहिजे आणि हिंदुत्व प्रभावी टिकायचं असेल तर संघ प्रभावी झाला पाहिजे। संघाच्या बळामध्ये हिंदुत्व सामावलेलं आहे, लक्षात ठेवा। कारण ज्या प्रकारची आक्रमणे आजकाल आपण बघतो त्या आक्रमणांना योजनाबद्ध पद्धतीने तोंड देण्याकरता संघाखेरीज अन्य काही आपल्याला दिसत नाही आणि म्हणून संघाचं अस्तित्व ही आपल्या सर्वांच्या करता फार फार महत्त्वाची गोष्ट आहे। आणि खरोखर या शताब्दी वर्षामध्ये पूज्य डॉक्टरांच्या पासनं अनेक प्रचारकांची जी नामं समोर येतात, डोळे भरून येतात, हृदय भरून येतं, डोळे लावतात आणि खरोखर या लोकांनी जे तप केलं, जो त्याग केला, त्या तपाला, त्या त्यागाला न्याय द्यायचा असेल तर याच्या पुढचा देश टिकवणं ही आपली जबाबदारी आहे, हे लक्षात असलं पाहिजे। आणि याच्याकरता थोडं संघानं पण सावध राहण्याची आवश्यकता मला कधी कधी वाटत लागते। याचं कारण आहे संघामध्ये सुद्धा संघाच्या व्यापक झालेल्या कार्यामध्ये वेगळ्या वेगळ्या तोंडातनं, वेगळ्या वेगळ्या मुखातनं जी आयात केलेली मंडळी येतात, ज्यांचे संस्कार वेगळे आहेत, ज्यांना कधी संघही पटला नव्हता, ज्यांना कधी हिंदुत्वही पटलं नव्हतं आणि ज्यांना नैतिकता कशाशी खातात हे कधी कळलंच नव्हतं, अशा लोकांची आयात फार अधिक प्रमाणात झाली। तर गंगा तर शुद्धच आहे, पण गंगेतल्या नाल्यांनी गंगा प्रदूषित केली, त्याप्रमाणे प्रदूषित होण्याची शक्यता, संघ परिवार तरी प्रदूषित होण्याची शक्यता मला वाटते। आणि त्यामुळे याही ठिकाणी सावध राहण्याची फार आवश्यकता आहे। या काही पथ्यांचं पालन केलं तर निश्चितपणे आपला देश मृत्युंजय ठरेल, तो ठरणार आहे याचा मला विश्वास आहे। याचं कारण यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् अशी भगवंताची घोषणा आहे। आणि एखादा शिवाजी येईलच, एखादे स्वामी विवेकानंद येतीलच, एखादे शंकराचार्य येतीलच आणि हा देश मृत्युंजय करतील, ठरवतील, याबद्दल मला शंका नाही। तरी पण आपण आपल्या चिंतनामध्ये सावध असलं पाहिजे। तिसरे ते सावधपणं सर्व विषयी या भूमिकेतनं मला जे मांडावंसं वाटलं ते आपल्या पुढे मांडलं। देश से है प्यार तो हर पल ये कहना चाहिए, देश से है प्यार तो हर पल ये कहना चाहिए, मैं रहूं या ना रहूं भारत ये रहना चाहिए, भारत ये रहना चाहिए, भारत ये रहना चाहिए।